मंडळी, भूमिकी रसोई या चॅनलवर तुम्हा सर्वांचा मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण मस्त रसरशीत असे खव्याचे गुलाबजाम करणार आहोत. असं म्हणतात की खव्याचे गुलाबजाम करणं हे काही सोपी गोष्ट नाही आहे, पण हा व्हिडिओ संपूर्ण बघा. अगदी पहिल्या प्रयत्नामध्येच तुम्हाला खव्याचे गुलाबजाम हे परफेक्ट बनतील. तर अशा प्रकारे गुलाबजाम करताना कोणती काळजी घ्यायची, खवा मळताना तो कितपत मळायचं किंवा खवा कशा प्रकारे मळायचं आणि त्यासोबतच गुलाबजाम तळताना कोणती काळजी घ्यायची जेणेकरून गुलाबजाम हे एकसारखे तळल्या जाणार. गुलाबजामुन पाकामध्ये टाकत असताना पाक कसा असावा या सर्व गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी इथं मी गुलाबजामुन करण्याकरिता खवा घेतलेला आहे. खवा आपल्याला छान मोठ्या परातमध्येच पसरट भांड्यामध्ये चुरून घ्यायचा आहे. इथं मी जवळपास अर्धा किलो खवा घेतला आहे. हा विक्रेतीवाला खवा आहे आणि अगदी आपल्याला 2 ते 3 मिनिटं खवा छान हाताने चुरून घ्यायचा आहे. अगदी खव्यातल्या पूर्णपणे गाठी आपल्याला स्मूथ होईपर्यंत छान खवा जवळपास 2 ते 3 मिनिटं तुम्ही चुरून घ्या. जर तुम्ही 1 किलो खवा घेतला असेल तर 1 किलो खव्यासाठी आपल्याला 1 पाव मैदा लागणार आहे. इथं मी अर्धा किलो खवा घेतलेला आहे, त्यामुळे मी अर्धा पाव मैदा वापर करणार आहे. वजनीप्रमाणे अर्धा पाव आणि जर वाटीचा जर तुम्हाला प्रमाण सांगायचं झालं तर जवळपास आपली नॉर्मल वरणाची वाटी 1 वाटी आपण मैदा घेणार आहोत. तर अशा प्रकारे खवा छान इथं मी चुरून घेतला. नंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथं 1 वाटी मैदा घेतलेला आहे. आपल्याला प्रमाण माहीत असेल म्हणून एका वेळेस आपल्याला मैदा खव्यामध्ये टाकायचं नाही आहे. अगदी थोडं थोडं प्रमाणामध्ये 2 ते 3दा आपल्याला मैदा हा खव्यामध्ये टाकून छान खवा मळून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे जवळपास 1 ते 2 चम्मच मी फक्त सुरुवातीला मैदा टाकून अगदी खवा छान मळून घेऊया. आपण सुरुवातीला खवा मळताना थोडी जास्त मेहनत जर घेतली तर समोर आपल्याला त्याचा रिझल्ट छान मिळेल. तुम्हाला समोर माहीतच पडेल. त्यामुळेच तुम्ही सुरुवातीला तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं खवा मळण्याचा प्रयत्न करा. तर अशा प्रकारे पुन्हा मी थोडं मैदा टाकून खवा पुन्हा छान मळून घेत आहे आणि उरलेला मैदा आपल्याला पुन्हा समोर टाकत राहायचं आहे. आपला खवा इथं पुन्हा थोडा गिलसर वाटत आहे म्हणून मी इथं उरलेला मैदा आहे तो पण यामध्ये टाकत आहे. आणि यानंतर जर तुम्हाला पुन्हा वाटत असेल की खवा खूप पातळ वाटत आहे तर तुम्ही जवळपास पुन्हा 2 ते 3 चम्मच म्हणजेच आपला रेग्युलरवाला छोट्या चमच्याने 2 ते 3 चम्मच तुम्ही मैदा यामध्ये घालू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपण खवा मळण्याचा प्रयत्न करूया. तर अशा प्रकारे मला बरोबर 1 वाटी मैदा लागलेला आहे. अगदी मी सांगितल्याप्रमाणे अर्धा पाव आणि वाटीच्या प्रमाणात 1 वाटी हा मैदा लागलेला आहे. यामध्ये मी बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडरचा अजिबात वापर केलेला नाही आहे. अशा प्रकारे तुम्हाला बेकिंग सोडा टाकायचाच असेल तर अगदी चिमूटभर तुम्ही बेकिंग सोडा यामध्ये घालू शकता. प्रमाण अजिबात वाढवू नका, नाहीतर गुलाबजाम हे फुटण्याची भीती असतो. तर अशा प्रकारे आपण ज्याप्रमाणे भाकरीचा पीठ मळतो त्याप्रमाणे आपल्याला हा खवा मळायचा आहे. तुम्हाला मी आधीच सांगितलं आहे, तुम्ही खवा जेवढं जास्त मळणार तेवढा याचा रिझल्ट हा चांगला मिळेल. तर अशा प्रकारे आपण संपूर्ण खवा छान मळून घेतला. अगदी हाताला चिपचिपा होईपर्यंत किंवा आपल्या हाताला अगदी असं तेल सुटेपर्यंत, तेल लागेपर्यंत आपल्याला हा खवा
मळून घ्यायचा आहे। चला तर मग इथं मी 15 ते 20 मिनटं खव्याला ठेवून देते आणि नंतर आपण पाक करायला घेऊया। तर पाक करण्यासाठी इथं मी जवळपास 2 ते 3 ग्लास पाणी घेतला आणि त्यामध्ये जवळपास 3 ते 4 वाट्या साखर टाकलेली आहे। साखरेचा प्रमाण हा तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता। तुम्हाला गुलाबजाम हे कितपत गोड पाहिजे, कितपत फिके पाहिजे त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तर अशा प्रकारे मी पाकामध्ये अगदी 2 ते 3 केसरच्या काड्या टाकल्या, जेणेकरून पाकाला छान कलर येईल आणि आपल्याला पाक अगदी घट्ट करायचं नाही आहे किंवा खूप पातळ पण ठेवायचं नाही। अगदी चिपचिपा झाला, एकतारी पाक झाला की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपला खवा रेडी आहे, अगदी मस्त स्मूथ असा मळून झालेला आहे। नंतर आपण याचे छोटे छोटे गोळे करून गुलाबजाम तळायला घेऊया। तर अशा प्रकारे इथं मी छान गुलाबजामसाठी छोटे गोळे करून घेतले। आवडीनुसार तुम्ही कमी जास्त किंवा मोठे लहान करू शकता। तर याकरिता मी गॅसवर आधीच तेल गरम करून ठेवलेलं आहे। चला तर मग अशा प्रकारे मी सर्व गोळे करून घेते आणि तळायला घेते। तर अशा प्रकारे सुरुवातीला आपण जेव्हा गुलाबजाम तळतो तेव्हा तेल हा खूप आपल्याला हाय फ्लेमवर गरम करायचं नाही आहे, अगदी मीडियम आचेवर आपल्याला गुलाबजाम हे तळायची आहे। जर तुम्ही गुलाबजाम हे खूप हाय फ्लेमवर तळले तर गुलाबजाम हे बाहेरून पटकन काळे पडणार आणि आतमधून हे कच्चे राहणार। त्यामुळे अगदी आपल्याला मीडियम ते कमी फ्लेमवरच गुलाबजाम छान तळायचं आहे। आणि एकदा तुम्ही गुलाबजाम तेलात सोडलं की अगदी हलक्या हाताने आपल्याला ते गुलाबजाम ढवळत राहायचं आहे। अगदी त्यांना 1 मिनिट सेट होऊ द्यायचं आणि नंतरच त्यांना ढवळायचं। तर अशा प्रकारे अगदी सराट्याच्या साहाय्याने मी हलक्या हाताने गुलाबजाम छान ढवळत आहे, जेणेकरून गुलाबजाम हे सारखे तळायला होणार आणि दिसायला एकदम एकसारखे दिसणार। तर अगदी हलक्या हाताने आपल्याला गुलाबजाम तळून घ्यायची आहे आणि कंटिन्यू आपल्याला गुलाबजाम हे हलवत राहायचं आहे, म्हणजे ढवळत राहायचं आहे। चला तर मग अशा प्रकारे इथं गुलाबजाम छान तळून झालेली आहे। तुम्ही बघू शकता अगदी हलक्या हाताने मी गुलाबजाम छान ढवळत आहे आणि एकसारखे आपले गुलाबजाम हे तळले जात आहे। अजिबात एका साईडनं तळलेला नाही आहे किंवा एका साईडनी कलर वेगळा आहे आणि दुसऱ्या साईडनी कलर वेगळा दिसत आहे असं झालेलं नाही आहे। त्यामुळेच आपल्याला कंटिन्यू असं हलक्या हाताने ढवळत राहायचं आहे, जेणेकरून गुलाबजाम हे एकसारखे तळले जाणार। तर इथं सुरुवातीला जे मी गुलाबजाम टाकले होते ते गुलाबजाम काढून घेत आहे। अगदी तुम्ही गुलाबजामचा कलर तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, म्हणजे जर तुम्हाला खूप जास्त असे काळे गुलाबजाम तळून घ्यायचं आहे तर तुम्ही ते पण करू शकता। जर तुम्हाला एकदम मीडियम ठेवायचं आहे तर ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुलाबजाम तळू शकता। तर इथं जवळपास मी खूप काळे पण होऊ दिले नाही आणि खूप असे लालसर पण ठेवलेले नाही आहे। चला तर मग इथं गुलाबजाम छान तळून झाले आहे। अशाच प्रकारे आपण सर्व गुलाबजाम तळून घेऊया। तर अशा प्रकारे आपण जेव्हा गुलाबजाम तळतो, जेव्हा लगेच तळल्यानंतर आपण गुलाबजाम जेव्हा तेलातून काढतो तेव्हा आपल्याला लगेच गुलाबजाम गरमागरम असतानाच आपल्याला हे गुलाबजाम पाकामध्ये टाकायचं आहे। त्यामुळे गुलाबजामुन हे छान रसरशीत होणार। जर तुम्ही केलेला पाक हा थंड झालेला असेल किंवा तुम्ही पाक खूप आधी करून ठेवला तर पाक थंड झालेला असेल, हे गुलाबजाम गरम राहतात त्यामुळे पाक पण हलका कोमट होऊन जातो। याच्या गरमीमुळे पाक हा गरम होऊन जातो आणि गुलाबजाम हे असे रसरशीत होतात। तर इथं मी पाक थंड झालेला आहे, अगदी खूप गार नाही आहे, पण मी बोट टाकून पाहिलं, बोट सहन होत आहे, म्हणजेच पाक आपला खूप गरम पण नाही आहे, हलका कोमट आहे। तर अशा कोमट पाकामध्ये आपल्याला गुलाबजाम टाकायचे आहे। जर तुम्ही खूप गरम पाकामध्ये गुलाबजाम टाकले तर गुलाबजाम हे चिकट होणार किंवा खायला असे गिलसर वाटणार। त्यामुळे गुलाबजामुन हे टाकत असताना पाक हलका कोमट ठेवा। अशा प्रकारे तुम्ही पाकामध्ये गुलाबजाम टाकलं तर अगदी परफेक्ट होणार, अगदी आतपर्यंत पाक हा गुलाबजाममध्ये मुरणार आणि
खायला हे मस्त चविष्ट लागणार. तर तुम्ही बघू शकता गुलाबजामने किती असं पाक पिलेला आहे. म्हणजेच आपले गुलाबजाम हे मस्त रसरशीत झाले आहे, परफेक्ट असे बनलेले आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अगदी मस्त असे रसरशीत आतपर्यंत पाक मुरलेले आपले गुलाबजाम तयार झालेले आहे. अगदी तोडून पाहिलं तरी पण गुलाबजाम हा सहज तुटत आहे आणि आतपर्यंत पाक हा मुरलेला आहे. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा प्रकारे तुमची गुलाबजाम करण्याची पद्धत ही कशी आहे मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि मी केलेले गुलाबजाम हे तुम्हाला आवडले का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.